ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक पहिला समास सातवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. आता वंदू कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. हे सरस्वतीचे निस्तान हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथातोय. हे पुरुषांचे वैभव हे पुरुषार्थांचे वैभव हे जगदीश्वराचे महत्व नाना लागवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी. ये शब्दरत्नांचे सागर ये मुक्तांचे मुक्त सागर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. अध्यात्म ग्रंथांच्या खाणी ये बोलके चिंतामणी नाना कामधेनूंची धुणी ओळली सत्यासी. ये कल्पनेचे कल्पतरू ये मोक्षांचे मुख्य परिभारू नाना सायुध्याचे ते विस्तारू विस्तारले. ह्या परलोकीचा निस्वार्थ ह्या योग्यांचा गुप्त बंधू नाना ज्ञानियांचा परमार्थ रूपासी आला. ये निरंजनाची गुण ये निर्गुणांचे ओळखण माया विलक्षणांचे लक्षण देह कवी. या सतीचा भावगर्भ या परमेश्वरांचा अलभ्य लाभ नातरी होय सुलभ निजबोधे कवी रूपी. कवी मुमुक्षांचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्यात्मक राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा शिवसे महाराज. राजाधिराज सद्गुणा सिद्धराज महाराज. राजाधिराज सद्गुणा रणजित महाराज. राजाधिराज सद्गुणा हरीश्वर महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज. कवी मुमुक्षांचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्यात्मक. रामदास महाराज यांना या दशकाच्या या नव्या अवधीत काय सांगायचं आहे. कवी मुमुक्षांचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्यात्मक. कवी आता बाकीचे कवी वेगळे जे आपण शाळेतले कवी कवी कल्पना म्हणतो. कवी कल्पना हा भाग वेगळा. इकडे कल्पना नाहीये. अध्यात्माचे जे कवी आहेत तिकडे कल्पना नाहीये. तिकडे काय आहे अनुभवात्मक ज्ञान आहे. उदाहरणार्थ कोण वाल्मिकी ऋषी हा कोण होता. वाल्या कोळी होता. कोण होता तो. वाल्या कोळी होता. वाल्या कोळी म्हणजे सगळे आपण वाल्या कोळीच आहे की नाही. फक्त आपण आपल्या शरीराचा विचार करतो. कसलं शरीराचा. आपले जे म्हणतो त्याचा विचार करतो. बाकी काय करतो आपण. जेवढे जे कोण आहे जीव ते सगळे वाल्या कोणी आहेत. दुसऱ्याला मारून खातो की ना आपण. लुटतो की ना आपण. न्याय नीती धर्म काही बघत नाही. धर्म म्हणजे माहीत नाही.
आपण समजतो तो धर्म नाही इकडे. हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा आणखी किती धर्म आहेत, शीख वगैरे जे काय असेल ते धर्म नाही. ते धर्म का आहे? देवापर्यंत जाण्याचे रस्ते. मी हिंदू आहे, मी मुसलमान, मी ख्रिश्चन आहे, मी शीख आहे, मी जैन आहे. हे काय? देवापर्यंत जाण्याचे रस्ते. सगुण भक्तीतूनच निर्गुण भक्तीत जातो माणूस. पण जोपर्यंत सगुण भक्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत निर्गुण भक्तीची सुरुवात होत नाही. सगुण म्हणजे काय? सगुण म्हणजे श्रवण भक्ती. सगुण म्हणजे श्रवण भक्ती. ते पूर्ण झाल्यानंतर निर्गुण भक्ती चालू. निर्गुण म्हणजे काय? गुणातीत निर्गुणा निरंजना तू सद्गुरु. गुणातीत आहे, निर्गुण आहे. गुणातीत निर्गुणा निरंजना तू सद्गुरु. असा सद्गुरु सगुण भक्तीतूनच कळतो. पण लोक पूर्ण करत नाही. अर्धवट. माझा धर्म मोठा, माझा धर्म मोठा, माझा देव मोठा, मी मोठा. पूर्णत्वच नाही केलं. सगळं आपण तहान लागली तर आपण काय करतो? थोडंसं पाणी पितो. भूक लागली थोडंसं जेवतो. पोट भरला नाही, तृप्त नाही. तसं हे माझा धर्म, माझा देव, हे सगळं काय म्हणतात? अतृप्तीचे लक्षण आहे. तृप्त नाही, पूर्णत्वात नाही. मग हा अन्न किती छान लागला, भूक अपुरी राहिली म्हणून छान लागला. तहान, अरे पाणी किती सुंदर आहे, कारण तहान अपुरी आहे, पूर्ण नाही. तसं धर्माचं पण तसंच आहे. माझा धर्म मोठा, माझा देव मोठा, कळलंच नाही. जसं मुलगा शाळेत गेला, अबाकडे शिकला, पुढचं काही शिकलं अर्धवट. काय शिकला तू? काय कळलं? पूर्ण व्हायचं आहे. पूर्ण झाल्याशिवाय कळत नाही. हे सगळं अपूर्णत्वाचे लक्षण आहे. हिंदू धर्म म्हणजे काय? ख्रिश्चन धर्म म्हणजे काय? मुसलमान धर्म म्हणजे काय? शीख धर्म म्हणजे काय? जैन धर्म म्हणजे काय? हे सगळं धर्म म्हणजे काय? देवाकडे जायचे रस्ते. रस्ते आहे ना, ते रस्ते फक्त. त्या रस्त्याने गेल्यावर देवाकडे पोचतो. पण गेलं तर पाहिजे की नाही? जाण्याच्या अगोदरच बॉम्ब मारतो. हा रस्ता चांगला आहे, हा रस्ता चांगला, हा देव चांगला आहे, तो देव चांगला, तो देव. देव म्हणजे काय? जेव्हा आपण पोचलाच नाही, उगीच आपण काय म्हणतात ना, आपण काय म्हणजे पोहता येतो ना, पुढं पोहतायला पाहिजे की नको? उगीच मला असं पोहता येतो, मला तसं पोहता येतो, पाणी आलं तर पडून जायचं. स्विमर म्हणत नाही त्याला. स्विमर चांगला पोहणारा, पट्ट शिष्य, पट्टीचा काय पोहणारा म्हणत नाही. धांदळ होते ना त्याची. काय अर्धवट अर्धवट ज्ञान. ते ज्ञान नव्हे, ते कवी नव्हे. तिकडे कवी म्हणजे कोण? ज्याने परमेश्वराला ओळखलेला आहे. वाल्या कोळी कोण होता? बायका बोलत फक्त पोट भरायचं. बाकी तुला काय माहिती नाही. धर्म काय ना धर्म काय, सदाचार का, काही माहिती. कोणी दिसलं त्याला मारायचं आणि लुटायचं. आपण सगळं तेच करतो की दुसरं काय करतो? म्हणजे सगळे वाल्या कोळीत झाले की नाही? त्या वाल्या कोळीला नारद मुनी सद्गुरू भेटला. त्याचा एक वेळ भरला होता, योग्य टाइम.
म्हणून तो भेटला, त्या रस्त्याने नेमकं झाला. ही सगळी देवाची अरेंजमेंट असते, परमेश्वराची. आपल्या कर्मानुसार ही परमेश्वराचीच अरेंजमेंट असते. त्याच्याशी काहीच होत नाही. नेमकं त्याच वाटेने का नारद मुनींनी जावं, त्याच वेळेला त्याला अशी का बुद्धी व्हावी, बाबा हा तर एक संन्यासी, ह्याच्याकडे का असणार, हे एवढं विचार केला पाहिजे की नाही. पण नाही, देवाची मर्जी. एक सही वक्त म्हणतात, सही वेळ. नारदाने सांगितलं, काय करतो तू, कोणासाठी करतो, बायको मुलांसाठी. हे तू काय करतो तुला माहिती आहे का. नाही म्हणे, हे कर्माचे फळ तुला बघायला. हो का म्हणे. मग बायको मुलांना विचारून ये, तू त्यांच्यासाठी सगळं करतो ना, विचारून गेला विचारायला. बायको म्हणून मुलं म्हणतात, नाही मला काय माहिती, तुझं कर्तव्य काय आहे तेवढं कर, आम्हाला फक्त अन्न वस्त्र पाणी पाहिजे. तू कुठून पैसे आणतो ना, कसे पडतो, याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. तुझ्या कर्माशी आमचा काहीच संबंध नाही. सत्य आहे, जो पती असतो ना, पती देव म्हणतात त्याला आपण, तो कुठून पैसे आणून कसे पैसे आणतो त्याच्याशी काही संबंध नसतो कोणाचा, बायको मुलांचा. त्याला फक्त संसारासाठी एक उदरम भरणं पैसे पाहिजे, अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, त्याच्या पलीकडे काय पाहिजे. मग बरोबर आहे, त्याच्याच कर्माशी याचा काय संबंध आला मला सांगा. लग्न करतो का बाईशी, मुलं होतात, संसार करतो, बाईची जबाबदारी काय, स्वयंपाक पाणी करणं, घरातलं कामाकडे, कपडे धुणं, हे ते सगळं करतं की नाही. मुलाला जन्म देणं, आता मुलाला जन्म द्यायचं म्हणजे साधी गोष्ट नाहीये, खूप मोठी परीक्षा आहे ती. बाळंतपण म्हणतात ती सोपं नाहीये. ती एक परीक्षा आहे, त्याच्यातून ती वाचली तर वाचली, नाही तर मृत्यू पण होऊ शकतो. एवढी मोठी परीक्षा देतात नाही, ती जरा तरी विचार करते का, मी मरून जाईल मग काय उपयोग घ्यायचा, असं कधी विचार केला का नाही. तसं पुरुषाचं कर्तव्य आहे, लग्न केल्यानंतर सगळं उदरनिर्वाहाचं सगळं सामान किंवा काय पैसे कमवणं, संसाराचे काय लागतात, त्याची जबाबदारी पुरुषाची नाही का, पुरुषाची आहे ना, कर्तव्य आहे ना. प्रत्येकाला परमेश्वराने काम दिलेलं आहे, ड्युटी म्हणतात, केलं पाहिजे की नको. म्हणून जो नवरा जे काय करतो त्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. फक्त त्यांना फक्त घरात पैसा, प्रपंच म्हटलं तर पैसा पाहिजेच. मग त्याच्या कर्माशी यांचा काय संबंध आला. म्हणून सांगितलं, नाही तुमच्या कर्मातून काय कुठून पैसे आणतो काय त्याच्याशी आमचा काय संबंध नाही. आम्हाला फक्त पैसे पाहिजे संसारासाठी किंवा अन्नधान्यांचे अन्न वस्त्र निवारा पाहिजे. मग मी नाही म्हणते त्याचा आमचा काय संबंध आहे. तेव्हा त्याला कळलं मी ज्यांच्यासाठी जे करतो त्यांचा काहीच संबंध नाही, फक्त माझाच संबंध आला. म्हणजे माझ्या कर्माशी संबंध माझाच आहे ना, मग मी त्यांच्यासाठी का करावं. मग मी माझ्यासाठी केलं पाहिजे, माझ्या उद्धारासाठी मग मला केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी नारदाने नाम दिलं. त्याला नाम पण जपता येत नव्हतं, मला म्हणायचं राम म्हटल्यानंतर. मराचं राम कधी झालं काय कळलंच नाही. मरा म्हणजे काय, आपण सगळे मरणारच आहे की नाही. जेवढे जन्म घेतात ते मरणार की नाही. म्हणून मरा सगळे वाल्याकोळीच आहे ना. कसं विचार करतो, मुद्राम मरणम, एक दिवस मरून जाणार. म्हणजे मरा बरोबर म्हटलं की नाही वाल्याकोळीने. सगळे आपण मराच आहेत. पण एक सद्गुरू भेटलो तो काय म्हणतो, तुला जपता नाही तर हरकत नाही, मरा म्हण, हरकत नाही. मग मराचा राम कधी झाला ते वाल्याकोळीला कळलं. हेच नामाने काय होऊ शकतो, हा वाल्मिकीचा जिवंत उदाहरण आहे. तोच वाल्याकोळी वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे कसं झालं, त्याचा देहभाव गेला. नामस्मरण करता करता त्याचा देहभाव राहिलाच नाही. त्याला कळलंच नाही मी देह आहे. तो विसरून गेला मी देह नाही.
देहभावच गेला त्यांचा आणि अंतर्मुख झाला. त्याला कळलं मी कोण आहे. तो अनुभव लिहिला तो रामायण. रामायण घडण्यापूर्वी त्याने रामायण लिहिला. म्हणजे काय, त्याला कळलं राम म्हणजे काय, रामायण म्हणजे काय, सीता म्हणजे काय, लक्ष्मण म्हणजे काय, राम म्हणजे सगळं कळलं. म्हणजे कवी म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही, ते सिद्ध असतात. म्हणून असा कवी होणार नाही. न भूतो न भविष्यत म्हटलेलं आहे. असा कवी होणार नाही, झालेला नाही, होणार नाही. वाल्मिकी जैसा कवी न भूतो न भविष्यती म्हटलेला आहे. कवी म्हणजे इकडे कवी ते आध्यात्मिक दृष्टी, नाही तर आपल्याकडे ते सामान्य आपल्या व्यवहारातले कवी म्हटलं काय, शाळेतले पुस्तकातले कवी कविता असतात ते कवी ठीक आहे, त्यांच्या लेवलला ते बरोबर आहे. पण ते ती कविता इकडे काय कामाची. तिकडे आत्मज्ञानाची कविता करता यायला पाहिजे, आत्मानुभव सांगता यायला पाहिजे. ते काव्यात सांगितलेलं आहे म्हणून कवी, नाही तर निरूपणच आहे. हे काय निरूपणच आहे. निरूपण म्हणजे काय, देवाने दिलेला निरोप तो निरूपण. देह माध्यम या काय इन्स्ट्रुमेंट म्हणतात, साधन. सगळं देहातूनच सांगता येतं की नाही. म्हणून देह हा साधन, मर्जी देवाची. म्हणून कवीचं इकडे काय सांगितलेलं आहे, कवी मुमुक्षांचे अंजन. म्हणजे हा कवी असतो तो आत्मा अनुभव सांगत असतो. त्याच्यामुळे जो मुमुक्षु आहे, मुमुक्षु म्हणजे काय, मुमुक्षु म्हणजे काय, मी कोण आहे हे जाणण्याची ज्याला इच्छा आहे तो मुमुक्षु. मी कोण आहे हे जाणण्याची ज्याला इच्छा आहे तो मुमुक्षु. म्हणून काय सांगितलंय, कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन. जाणायचं आहे मी कोण आहे, जाणायचं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल की नाही, आपली तयारी होती. रस्ता दाखवणार पाहिजे की नाही कोणी, पॉइंटर म्हणतात त्याला, पॉइंटर, वाटाड्या. म्हणून काय सांगितलं, कवी साधकांचे साधन. पॉइंटर शिवाय आपल्याला कळत नाही. जसे शाळेत जातो की नाही आपण, शाळा आहे, इमारत आहे, सगळं आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, सगळं आहे. शिक्षक नसेल तर काय होईल, कोण कोणाला शिकवणार, कोण कोणाला शिकवूच शकत नाही. सगळे अज्ञानी आहे, कोण कोणाला शिकव, सगळे आले काय शिकवणार. एक तरी रोज पाहिजे की नाही. तसं कवी म्हणजे काय आहे, कवी साधकांचे साधन. म्हणजे सद्गुरू किंवा कवी मुळे आपल्याला कळतं हे काय रामायण आहे. रामायण म्हणजे काय, राम म्हणजे काय, सीता म्हणजे काय, लक्ष्मण म्हणजे ते कळतं. अपरोक्ष श्रवण भक्तीने काय देवाचा अपरोक्ष रूप कळतं. आता काव्य काय लिहिलंय, रामायण तो पण काव्यच आहे. महाभारत हा सुद्धा काव्यच आहे. भागवत हा सुद्धा काव्यच आहे. कसं लिहिलं, अनुभवाने लिहिलं. रामायणमध्ये रामाची कथा आहे. राम जन्माच्या पूर्वी त्याने लिहून टाकलं. काय म्हटलेलं आहे, राम अमुक ठिकाणी अमुकाच्या पोटी या ठिकाणी जन्म घेणार. त्याचं सगळं चरित्र लिहून टाकला राम जन्मण्यापूर्वी. महाभारत होण्यापूर्वी वेद व्यास ह्यांनी महाभारत लिहिलं. भागवत म्हणजे काय आहे, ही कृष्णाची कथा आहे, देवाची कथा आहे.
हे सगळं लिहिणारे नसेल तर कसं कळलं असतं? कोणाच्या आधाराने शिकलो असतो? गीता म्हणजे काय हे कोणी लिहिलं? वेदव्यास. वेदव्यास हा कवी होता. कवी म्हणजे काय? त्याने अनुभवलं हे काय आहे, मी कोण त्याने ओळख. ज्याने अनुभव घेतला तो सांगू शकतो की नाही. म्हणून तो साधन आहे. रामायण साधन, महाभारत साधन, भागवत साधन, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सगळे साधन आहे. म्हणून सांगितलंय कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निशात्मक. कवी सिद्धांचे समाधान. सिद्ध ज्याने अनुभवलं, देवाला अनुभवलं, स्वतःला अनुभवलं, त्याचं समाधान म्हटलेलं आहे. दासबोध म्हणजे काय? रामदास म्हणजे तो पण कवीच. त्याने काव्य रूपाने कल्याण स्वाम्यांना ज्ञान सांगितले. ज्ञान पिपासू. प्रश्न उत्तर आहेत की नाही याच्यात? प्रश्न कोणी विचारले? शिष्याने, कल्याण स्वामी. उत्तर कोणी दिले? रामदास महाराज. म्हणजे रामदास महाराज पण कवीच झाला की नाही? पण तो कवी असून सुद्धा महान संत होता की नाही? संत म्हणजे ज्याने साचा अंतर केला तो. त्याने स्वतःला अनुभवलं होतं की नाही मी कोण आहे. म्हणून तो कल्याण स्वामींच्या अनेक शंकांना, अनेक प्रश्न उत्तर देऊ शकतो. अनुभव नसेल तर काय सांगणार? अनुभवाविण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवू नको रे. म्हणजे काय सांगायचंय? अनुभव कुठला? हा देह कशासाठी आहे? हा पण मरण्यासाठी हा देहच नाहीये. परमेश्वराने हा देह कशासाठी दिलेला आहे? आपल्याला ओळखायला, आपला उद्धार करण्यासाठी. देवाला आपण देवरूपी देवळात कोंडलाय. त्या देवाची सुटका करायला आपला हा मनुष्य नरदेह आहे. हे कधी कळतं? भक्ती मार्गात किंवा सद्गुरु मार्गात. त्या देहाचा वापर कसा करायचा ते काय हे ग्रंथ वाचून आपल्याला कळत. हा देह काय, कशासाठी आहे? खाऊन म्हणून सगळेच मरतात. प्राणी पण मरतात, वनस्पती पण म्हणतात. चारी खाणी चारी वाणी जलमचे जवळ शोनी. हे उद्राम मरणासाठीच आहे. सगळे खाण्यापिण्यासाठी, झोपण्यासाठी जगतात की नाही? जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या जीवाची अवस्था आहे. खाल्यानंतर झोप येतेच. झोप झाल्यानंतर जागृती येतेच. जागृती आल्यानंतर देहभाव येतोच. झोपल्यानंतर स्वप्न पडतोच. नियम आहे. तसंच जो जन्म घेणार तो मरणारच. पण मरणापूर्वी मरणाला ओळखलं तर, जन्म घेण्यापूर्वी जन्माला ओळखलं तर, ज्या सुखासाठी आपण जन्म घेतो तो सुख म्हणजे काय कळलं तर काय होणार? जन्मच घेणार नाही की नाही? जन्माचे ते मुळा पाहिले शोधून दुःखास ही कारण जन्म. देव पण सांगत नाही जन्म घेणं दुःखासाठी आहे. एक संत सद्गुरू सांगतात जन्म घेणं दुःख भोगायला आहे. म्हणून रामदास महाराजांनी दशक पहिल्यापासून दशक 20 म्हणजे दशक पहिला ते 10, दशक पहिला समास पहिला ते दशक 20 समास 10 पर्यंत आपलाच महाभारत सांगितलं, आपलाच रामायण सांगितलं. वेगळं काही सांगितलं. आपलं काय माहिती आपल्याला? जन्मापूर्वी आपलं काय भोगलोय ते. जन्म घेतल्यानंतर काय भोगतो हे कुठे आपल्याला काय माहिती? आणि मेल्यानंतर काय भोगतो आपल्याला कुठे माहिती? काहीच सांगू शकत नाही आपण. फक्त आजचं माहिती आहे. अरे मनात विरुद्ध झाला, दुःखी झाला. मना बाजूने झाला, सुखी झाला. अरे मन हाच कारण आहे सुख दुःखाचं.
त्याच मनाला सद्गुरू भेटल्यावर उन्मन्न करतो, मनच नाही. शोध करा मन ध्यात वस्तू सेवकाय वसतू. आपण काय जन्म घेतो, जन्म घेणं चांगलं की वाईट हे सद्गुरू भेटल्याशिवाय आपल्याला कळत. हे सद्गुरू म्हणजेच कवी. त्यांनी हे लिहिलेलं आहे. रामायण, महाभारत, भागवत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण कशी तयार झाली? 4 वेद तरी कशी तयार झाले असेल? कल्पना कोण करू शकेल? मनुष्य तरी कसं जन्माला असं ते कोण कल्पना करू शकतो? नाही करू शकतो. कारण आपण अज्ञानातून जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. मरण म्हणजे माहित नाही, जन्म म्हणजे माहित नाही. जन्मल्यानंतर आपण काय शरीराचा वापर करायला पाहिजे हेच कळत नाही. खाली ज्ञानांजन गृहा दाखवी निजन गृह सभागे गुरु ज्ञानांजन घालतो. तुझा जन्म, तू कोण? तुझा जन्म कशासाठी आहे? जन्म घेणं चांगलं की वाईट? मेल्यानंतर तुला काय करावं, भोगावं लागतं, काय भोगावं लागत नाही. दिव्य तापी बोलला संसार दुखे दुखावला तोची अधिकार परमात्मा. 3 तापाने बोलला पाहिजे. आपल्याला 2च ताप माहिती आहे जन्मापासून मरेपर्यंत. त्याचा अनुभव घेऊ शकतो आपण. आधी भौतिक आणि आध्यात्मिक 2च तापाचा अनुभव घेऊ शकतो. 3रा ताप आपल्याला माहित नाही, कारण तो मरणानंतरच आहे. 2 तापाने जरी बोलला तरी माणूस घाबरतो. काय काय कशामुळे दुःख येतं? सरळ सव्वा सुटता तेव्हा तनुची प्रीती जग झाली अवघेची निंदक होती. याची दुःखी तुला मी सांगू कधी, म्हणून येतोच तिकडे गाव कर. शरीराला सुख आहे, देव सापडत नाही. संसारात सुख आहे, देव सापडत नाही. देव सापडायला दुःख पाहिजे. दुःखातूनच देव मिळतो आपल्याला. सुखे सोनार आठवे, दुःखे देव आठवे. म्हणून सत्याच्या पाठीमागे दुःख असतो, क्लेश म्हटले नाही. कारण देवाचीच ती अरेंजमेंट असते ती. कारण दुःखामुळे देव सापडतो ना, सुखात नाही देव सापडत. आपला अनुभव घ्यायचं, दुसऱ्याचं नाही. वेद पुराण शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पण विसरून जा. जन्मापासून मरेपर्यंत परमेश्वरानं आपल्यासाठी गंडांतर ठेवलेत की नाही? दुःखाला तर जोरानं भक्ती होते की नाही आपली? देव मला वाचव म्हणतो की नाही? ही आर्त किंकाळी असते. पण तेवढ्यापुरती माझं परत विसरून जातो. पण देव अशी अरेंजमेंट करतो, व्यवस्था करतो की दुःखात पोळला पाहिजे. त्रिवेद ताप बोला म्हणजे आता 3रा ताप माहित नाही, पण 2 ताप आपल्याला नक्कीच माहिती. आध्यात्मिक म्हणजे आतून रोग होतात आपल्याला, आणि अधिभौतिक म्हणजे बाहेरून. त्याच्याने बोलला तरी बंद झाला आपल्याला. त्याच्याने बोलला तर काय आहे, जगी जास्त कोण नाही जास्त देव आहे. कोण नाही ना तिकडे देव आहे. ते सगळे पळून जाणार आहे. अवघे सुखाचे सोबती. हा देह पण सुखाचा सोबती आहे. खरं त्याच्या मनासारखं नाही झालं तर देह सोडून जायला कमी करत. देह सोडून जातो म्हणजे काय? आत्मा राहत नाही आहे देहात. नको, कारण दुःख आहे. दुःख आहे ना, नको म्हणतो. सुख पाहिजे, मी राहतो, मला जगायचं आहे, मला मजा करायची. इकडे मजा आहे ती सजा आहे, आणि इकडे सजा आहे तीच मजा आहे. 36चा आकडा म्हटले ना परमार्थ आणि प्रपंचाचा. ज्या पहिली गोष्ट म्हणजे आपण कोण हे जाणणं. जे आपण करतो आपल्यासाठी करतो का शरीरासाठी करतो? जे आपण काय करतो सकाळपासून संध्याकाळपासून जन्मापासून मरेपर्यंत आपल्यासाठी करतो, शरीरासाठी करतो. शरीरामुळे बायको मुलं आहे, शरीरामुळे संसार आहे, शरीरामुळे जग आहे. पण हा शरीर कोण चालवतो?
शरीर कोण चाललं, कशामुळे आपण बोलतो, कशामुळे चालतो, कशामुळे काय सगळं करतो, त्याला जो आहे जवळ अंतरी भेटी नाही जन्मांतरी का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्समागम म्हणजे काय, सत्याचं समागम. ते कधी करायची गरज लागते, सुखे सुनाना ठे दुखे दे वाट. नाही तर आपण मरेपर्यंत बायको मुलं आपलं शरीरासाठी करतो. बायको मुलं बाजूला ठेवा, शरीरासाठी करतो की नाही आपण. तो शरीर आपल्याला एक दिवस सोडून निघून जातो. तो शरीर आपण एक दिवस निघून जातो. शरीराला सोडून जातो की नाही जीव. सोडण्यापूर्वी शरीराचा वापर कसं करायचं ते हे कवी सांगत असतात. म्हणून काय सांगितलेलं आहे, कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चात्मक राजाधिराज सद्गुणा सिद्ध रामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय.